कित्येक वेळा बनवतो पण आपण काय होतं चुरा होतो. बस 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 सक्सेस सक्सेस. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत आहात ना? तर मंडळी आता मी कोकणात आलेली आहे. पावसाचं सीझन आहे. सगळीकडे अळूची पानं दिसतात, रानभाज्या दिसतात. जे अळूचं फतफतं बनवतो त्याचप्रमाणे अळू वड्या पण आपण बनवतो. पण अळूची पानं खायची वेगळी असतात, पण अळूचं फतफतं बनवतो ती पानं वेगळी असतात. त्याचप्रमाणे रानटी सुद्धा असतात आणि ज्या अळू वड्या आपण बनवतो ना त्याची पण पानं वेगळी असतात. तर आता मी तुम्हाला ना ती सगळी पानं दाखवते आणि त्यामध्ये काय काय फरक असतो ना तो आपण जाणून घेऊया. तुम्हाला मी पानं दाखवते. हे रानटी दिसत आहेत कारण ह्याच्या दांड्या हिरव्या आहेत. तर हे बघा अळू. हे अळू आपण खातो. ही छोटी असतात पण याच्या दांड्या या चॉकलेटी आहेत. पाहू शकता सगळीकडे किती सारं अळू आहे, पण हे सगळं रानटी अळू आहे. हे बघा सगळ्याच्या दांड्या म्हणजे त्याचे देठ हे हिरवे आहेत. हे बघा मोठा आकार आहे पानांचा, पण ही सुद्धा रानटी आहेत. काय रे ही ही हे खायचा अळू नाही ना? हे कसला अळू? रानटी. अळूवडीची पाने नेमकी कशी असतात, त्याच्या दांड्या कशा दिसतात याबद्दल मी संभ्रमात होते. तेव्हा तात्याला विचारलं की अळूवडीची पाने नेमकी कशी असतात. पण त्याच्या पानाची रचना वेगळी असते. कुठल्या बागेत आहेत? मागच्या बागेत आहेत. चल ना जरा जाऊया, आपण बघूया. मागच्या बागेत जाऊया चला. चल दाखव. हा हे कसलं आहे? लाल दांड्याचे अळूची पानं वेगळी असतात. अळूवड्यांची तिकडे बाजूला आहे ती पानं मी बघितली. त्या पानांची रचना वेगळी असते. याच्या पण बनवते आई, पण ती खास अळूची अळूवडी बनवायची वेगळी पानं असतात. बघूया आता तू कुठली दाखवतोय. याला म्हणतात अळूवडी बनवायची पानं. ही बघ ही वेगळी, याची पानं वेगळी दिसतात. बघ पण त्या जाड्या आहेत बघ. फरक बघ, फरक बघ. हा दे ना फरक बघ. हेच मला म्हणायचं होतं. ही पानं वेगळी असतात आणि ह्याच्या दांड्या वेगळ्या आहेत बघ. हा मला तेच तर म्हणायचं होतं की ही पानं वेगळी आहेत. त्याच्यात पाहू शकता तुम्ही ही पानं कशी वेगळीच आहेत ना. निळसर थोडीशी बघ ना, वेगळीच आहेत. हे बघ हे पान वेगळंच आहे, वेगळंच दिसतं. ते दाखवायचं होतं. ते ह्याची अळूवडी बनवून ही लावली होती काय? ही लावायला लागतात ना. एक लावलं की बाकीची येतात ना. हे बघ ही किती कशी आहे. ह्याच्या दांड्या खूप जाडे आहेत आणि पानं पण भल्ली मोठी आहेत. हा केवढी पण पानं आहेत ती. आता याच्या मस्त आम्ही अळू वड्या बनवतो. ते छोटे आहे. हा फक्त यांची ही पानं वेगळी, ह्या दांड्या वेगळ्या दिसतात. म्हणजे त्या सफेद नाही, हिरव्या नाही आहेत. वेगळा आकार आहे, वेगळा रंग आहे बघ. थोडासा निळसर आहे तो. आणि याची पाठून पण बघ पानं हे शिरा काढायला लागतात त्याच्या. या बागेत कधीतरी येतं. ही बघ पानं अश्विनी निळसर. तात्याने दिली.
हा मला पण नक्की काय सांगता येत नाही मला ही पानं माहिती होती बघून, पण मला सांगता येत नव्हतं. तर हे बघ, हे जंगली आहे. आता ह्याचे देठ बघ कसे, हे हिरवे हिरवे आहेत पूर्ण. पसरट आहेत. पहिल्यांदा पानं मी ही चांगली धुवून घेतली आणि याच्या शिरा काढल्या मी मगाशी. आता परत तुम्हाला दाखवते शिरा कशा काढायच्या. तर बघा हे पान आहे, तर ह्या पानाच्या बघा ही इकडे एक शिर आहे आणि अशा बारीक बारीक शिर आहेत. आणि अळूवडीच्या पानाला ना अशा बऱ्याच शिरा असतात. आणि साधा आपण अळूचं फतफत बनवतो ना, त्याला एवढ्या शिऱ्या नसतात. तर या शिरा आपल्याला काढायच्या. तुम्ही पाहू शकता बघा कसं पान असतं अळूवडीचं असं. तर आता आपण शीर काढूया. ही पहिल्यांदा ही मोठी शीर आहे ना ती काढूया. हा देठ पण आपण कापून टाकूया. पण पहिल्यांदा हे बघा हे असं, हे बघा, हे बघा. जेवढी येईल तेवढं असं शीर काढायची. हे आपण काढून टाकूया. जेवढं निघतं ना तेवढं काढायचं, म्हणजे खाज उठत नाही. आता अश्विनीला हे पान घेतले ना तरी तिला खाज उठते. मग अशा वेळेला तुम्ही काय करा, हँड ग्लोव्ज घाला आणि मगच मय करा. आता मला पण ते एक्सपिरियन्स नाहीये मला पण, की मला खाज उठेल की नाहीये. पण या पानांना खाज नसते, जे रानटी असतं ना त्याला खाज असते. पण अश्विनीला हे साधं अळूचं पान आहे त्याच्यापासून पण खाज येते तिला हाताला. तिला ॲलर्जी आहे. जर आता ही पहिली शीर बघा, ही मोठी आहे, तर ही आपण अशी काढून घेऊया. जेवढे येतील तेवढे. अजून एक मला अश्विनीने सांगितलं हे लाटायचं. प्लेन करून घ्यायचं लाटणं थोडं. काय प्लेन करायचं? शिरा. शिरा प्लेन करायच्या. आता सर्व अश्विनी तयारी करते. अश्विनी करत नाहीये कारण तिच्या हाताला खाज उठते साध्या पानांना सुद्धा. तर त्यामुळे म्हटलं मी करते, तू मला शिकव. आता अश्विनी मला शिकवते. आता अश्विनीने हे चण्याचं पीठ घेतलंय, बेसन घेतलंय. अंदाजाने घ्यायचं आपण, जेवढी पानं असतील तेवढं. आणि हे काय ग, तांदळाचं पीठ पण घेतलंय थोडंसं त्यामध्ये. पण बेसन जास्त घ्यायचं आणि तांदळाचं पीठ थोडंसं. हे काय आहे, आलं लसूण पेस्ट आहे. हे का अश्विनी, हे चिंच तू हे केलं का पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ओके, चिंच. आणि आता मसाला, लाल मसाला, मिरची मसाला टाकलाय. गरम मसाला, चवीपुरतं मीठ, सफेद तेल, चिंचेचं पाणी. हा जास्त पण पाणी नाही. आता हे चांगलं ढवळून घ्यायचं. आलं लसूण पेस्टचं भांड चांगलं धुवून घेतलं. हे सगळं ह्याची कन्सिस्टन्सी बघा कशी आहे ती. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. बघा चांगलं ढवळून घेतलं. एकजीव करून घ्यायचं सर्व पूर्ण. आता अश्विनीने हिम्मत केलेली आहे कारण शिरा मी काढलेत, त्यामुळे ती म्हणते आता खाज नाही उठणार. तर हे पान आहे, तुम्ही पाहू शकता कसं लावलंय तिने.
काय म्हणतेस? अशी जास्त थर पाहिजे असते ना अजून अशीच पानं लावत जायची एकावर एक. मग आता आपण 2च पानं लावतोय. आता हे उकडवायचं. उकडवायला लागेल. उकडवायचं कशात? बांध. तिकडून पण बंद केलं. माझ्या हाताला खाज नाही उठली बघ. राहील ना हे काय राहील. मोदक पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि आता मग हे ठेवणार. ती पाणी गरम करत ठेवलंय आणि त्यामध्ये हे आता भांडं ठेवलं आणि वरती आता झाकण. किती वेळ ठेवायचं अश्विनी? 15 मिनटं 20 मिनटं? 20 मिनटं. चला वड्या. आता या वड्या आपण कापतोय खऱ्या, कटिंग करतोय, पण ते तळताना त्याचा चुरा नाही झाला पाहिजे. कित्येक वेळा बनवतो पण आपण काय होतं चुरा होतो. तर कशा मस्त कुरकुरीत झाल्या पाहिजेत. आता हे तू डीप फ्राय करणार की शॅलो फ्राय? शॅलो फ्राय. टाव फ्राय करणार आता. बस बस बस. तुकड्या नाही झाल्या पाहिजे अशा. अरे वा. नाही नाही चांगले झाले आहेत ग. हा सक्सेस सक्सेस. मस्त ना. चुरा नाही झाला. तर आता मी जेवायला बसतोय. हे आहे माझं ताट आहे. भाकरी, ही भाजी आहे टाकळ्याची भाजी, या अळूवडे आहेत, पिठलं, भाकरी आणि दही. आम्ही जेवायला बसतोय आता. सर्वात आधी मी अळूवडी खाऊन बघते. कुरकुरीत आहे. मस्त मस्त छान. तर मंडळी तुम्ही पण अशी अळूवडी घरी बनवा. आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.